मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणेश पुराण ऐकणार आहोत। गणेश पुराणामध्ये अष्टविनायकाच्या कथा आहेत, काही उपाय आहे, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या मंत्र सर्वात जास्त प्रभावशाली आहे, आपल्या मुलांचे लग्न जुळण्यासाठी कोणते उपाय करावे, भरपूर काही या गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहे। आणि अष्टविनायकाच्या कथा घर बसल्या तुम्हाला ऐकायला मिळतील। तर सर्वांनी अष्टविनायकाच्या कथांचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त जणांना शेअर करावा। कुठून कोणत्या गावाहून आपण माझी ही कथा ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स जय श्री गणेशा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करायचे, म्हणजे तुमची कमेंट्स गणपती बाप्पापर्यंत नक्की पोहोचेल। तर आतापर्यंत आपण 3 अष्टविनायक ऐकून चुकलो आहोत। आज आपण वरदविनायकाची गणेशाची कथा, त्यातले हे एक अष्टविनायक आहे, तर ते आज आपण ऐकणार आहोत। तर एक पाण्याची बाटली मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी पण परत पुन्हा सांगून देते की एक पाण्याची बाटली केव्हाही कुठेही घरी असणार तर पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या आणि तेच पाणी आपल्या घरातच राहू द्यायचं वर्षभर। गणेश पुराणाचा अमृत समान आहे। बिस्लरीची पण बाटली बोलवली, या ॲक्वाचं पण पाणी भरलं तरी पण चालेल, कारण की त्याच्यात जंत पडणार नाही। कारण हे गणेश पुराणाचं पाणी अमृत समान आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी आईने नक्की ऐका या कथा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तर गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकता? जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर चतुर्थीला योग्य पद्धतीने गणपतीची पूजा करा, त्यानंतर मोदक आणि इतर वस्तूंचा नैवेद्य दाखवा। दरम्यान सुख आणि शांती प्राप्त होते। प्राप्त करण्यासाठी असे केल्याने सर्व समस्या दूर होतात। तर गणपती बाप्पाला मोदक आणि दुर्वा नक्की अर्पण करा। गणेश स्तोत्राचे पठण करा। धार्मिक मान्यतानुसार आर्थिक संकटातून सुटका घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या पूजन दरम्यान या 10 दिवसात विघ्नहर्ता गणेशाचे कर्जहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे। या 10 दिवसात जर कर्ज झालेले असेल तर विघ्नहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे। गरिबांना काही दान धर्म करावे, असे केल्याने आर्थिक स्थिती लवकर सुधारते। वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला या 10 दिवसात केव्हाही दिवा जर लावल्याने व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळतात, तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। त्यासोबत घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास होतो, कुटुंबातील सदस्यांवर चांगला आशीर्वाद प्राप्त होतो। जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आनंदावर कधीही वाईट नजर लागू नये याच्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी या 10 दिवसामध्ये गणेशासमोर शेणाच्या पेंडीवर गौरीवर 2 कापूर आणि 6 लवंगा अर्पण करा आणि त्यानंतर त्याची राख आपल्या मुलांच्या कपाळी लावा। याच्याने मुलांचा आनंद जो राहतो त्याला नजर लागणार नाही। ज्या लोकांना घरात वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा लोकांनी गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसात मनोभावे पूजा करावी। गुळाचा नैवेद्य दाखवावा। पूजा झाल्यावर गायीची सेवा करावी, ते गुळ गायीला खाऊ घालून द्यावे। असे केल्याने तुम्हाला पुण्य अधिक मिळेल आणि आपली आर्थिक परिस्थिती खूप मजबूत होईल। तर हे गणेश पुराणातील काही उपाय होते, तर 2 मिनिटं मी ते तुम्हाला सांगितले। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की चिंतामणी अष्टविनायकाची कथा, ऐलला शिळा होऊन का पडली, इंद्राला कसे सहस्र छिद्रे प्राप्त झाले। तर चिंतामणी अष्टविनायक ऐकले, त्याचे इंट्रो देत नाही तुम्ही। चिंतामणी अष्टविनायक मागे जाऊन तो व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत हा आला असेल तर तुम्ही चिंतामणी अष्टविनायक ऐकू शकता। हे 4थे अष्टविनायक चालू आहे आपले वरदविनायकाचे। फिरत फिरत पुष्पक नावाच्या अरण्यात मग गुत्समद आला, त्या ठिकाणीच तपश्चर्या करण्याचे त्याने ठरवले होते। तेथील मुनिवरांना नमस्कार करून त्याने आपल्या तपाला सुरुवात केली। तो पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहिला, नाकाच्या टोकावर आपली दृष्टी ठेवून सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले। वायूचा विरोध करून एकाग्र चित्ताने सहस्र वर्ष श्री गणेशाची त्याने आराधना केली। काही दिवसांनी त्याने मध्येच आपले डोळे उघडले असता त्या डोळ्यातून अग्नी बाहेर आला व सारे त्रैलोक्य तो जाळू लागला। हा ऋषी पुढे काय काय करणार आहे याची सर्वांना काळजी व भीती वाटू लागली। पुन्हा नंतर काही दिवसांनी गुत्समदाने झाडाची सर्व खाली पडलेली पाने खाऊन 5000 वर्ष तपश्चर्या केली। त्याचे हे रूप पाहून श्री गजाननाला त्याची दया आली आणि ते प्रकट झाले। म्हणाले, गुत्समदा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुला कोणता वर देऊ, जो हवा असेल तो वर माझ्याकडे माग। समोर गणेशाला पाहून त्याला खूप आनंद झाला। त्याने गजाननाला नमस्कार केला व म्हणाला, हे देवादिदेवा,
84 योनी फिरल्यानंतर मला हा मनुष्य देह मिळाला आहे. मानवामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो, तर त्यांच्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ, ज्ञानीमध्ये अनुष्ठान करणारे श्रेष्ठ असतात, त्यांच्यामध्ये ब्रह्मतत्व श्रेष्ठ असते. त्यासाठी मला ब्रह्मज्ञान प्राप्त हो. तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना होऊन देव मनुष्यात पूजनीय होईन असे काही कर. हे जंगल अतिशय पवित्र आणि भक्तांना सिद्धिदायक हो. भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू इथेच राहा. त्यावर श्री गणेश म्हणाले, गुत्समदा, तुला तर ब्राह्मणत्व दिले आहे, तसेच यापुढे तुझी वेदवेता ऋषींमध्ये गणना होईल. आणि एवढेच नाही तर गणानात्वा या मंत्राची तू उपासना कर. ज्या घरामध्ये गणानात्वाय मंत्राचा ओम गणानात्वाय नमहा या मंत्राचा जप केला जातो 108 वेळा, तेथे रिद्धी सिद्धी कायमस्वरूपी वास करते. म्हणून प्रत्येक घरामध्ये ओम गणानात्वाय नमहा या मंत्राचा जप करावा. तर या मंत्राची तू उपासना कर. त्या मंत्राला ऋषी म्हणून तुझी ओळख होईल. त्यामुळे माझे स्मरण करण्यापूर्वी लोक तुझे नाव पाहिले घेतील. मग शंकर महादेव सोडून इतर सर्वांना जिंकणारा असा महापराक्रमी तुला मुलगा होईल. आता कृतयुग असल्यामुळे हे स्थळ पुण्यक्षेत्र म्हणून याचं नाव होईल. त्रेतायुगात यालाच मणिपूर असे म्हणतील. द्वापार युगात मानक आणि कलयुगात भद्रक असे नाव प्रसिद्ध होईल. त्या ठिकाणी स्नान करून जे दान धर्म करतील त्यांची सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील असे सांगून गजानन गुप्त झाले. त्यानंतर गुत्समदाने गणपतीचे चांगले मंदिर बांधून त्या गणपती मूर्तीची स्थापना केली. तिचे वरद विनायक असे नाव दिले. आणि गुत्समदाला गजाननाने वरदान दिल्याप्रमाणे गणपतीचे स्मरण करण्याचा प्रसंग येईल तेव्हा ऋषींचे नाव पहिले घेतल्याने तो ऋषी सर्वत्र मोठी मान्यता पावला. एक दिवस गुत्समदाला शिंक आली. त्या शिंकेच्या आवाजाने सारे आकाश व पृथ्वी दुमदुमून गेली, दणदणाणून गेली. तितक्यात त्या शिंकामधून तेथे एक बालक त्याला दिसले. त्याला जवळ घेऊन विचारले, कोण आहेस तू? त्यावेळी ते बालक म्हणाले, हे मुनिवर्य, तुम्ही तर सर्व ज्ञानी आहात, तर मला असा प्रश्न विचारता? मी आपला पुत्र आहे. आता तुम्हाला जी मोठी शिंक आली त्यातून माझा जन्म झाला, म्हणजे मी तुमचा मुलगा झाला आहे. मी मोठा झाल्यावर सर्व त्रिभुवन जिंकणार आहे, इंद्रालाही पांतक्रांत करणार आहे. तेव्हा तुम्ही बघालच माझा पराक्रम. त्याचे बोलणे ऐकून गुत्समद घाबरला, परंतु मनातून त्याला आनंदही झाला. तो म्हणाला, तू माझा पुत्र आहे म्हटल्यावर तुला मी मंत्र उपदेश केलाच पाहिजे. मी तुला गजाननाचा गणानात्वाय नमहा या मंत्राचा तुला उपदेश करतो. वेदोक्त मंत्र सांगतो. या मंत्राचा तू अनुष्ठान कर, म्हणजे तुला गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतील आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील. गुत्समदाने सांगितल्याप्रमाणे त्या बालकाने तप करायला सुरुवात केली. तपश्चर्या करता करता त्याची 5000 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा त्याने डोळे उघडले. डोळे उघडल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडला. तो सर्व त्रिभुवनाला भस्म करू लागला. त्याच वेळी त्याच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रसन्न होऊन त्याच्या समोर अवतरले. वत्सा, काय वर पाहिजे तुला माग? तेव्हा तो म्हणाला, हे गणेश देवा, ब्रह्मांडावर स्वामित्व गाजवण्याचे सामर्थ्य मला द्या. देव, दानव, मनुष्य, यक्ष, गंधर्व, मुनी वगैरे सर्व प्राणी मला वश व्हावे असा आशीर्वाद द्या. इंद्रादी देवांनी माझी सेवा करावी. माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्रैलोक्यामधील अनेक प्रकारचे भोग मला प्राप्त होऊन शेवटी माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर गणेश म्हणाला, या सृष्टीत शंकर महादेव सोडून तुझा पराभव करण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नाही. तेव्हा महादेव सोडून सर्व प्राणी तुझ्या आज्ञेत राहतील. मी तुला लोह, सुवर्ण, रुपे यांची 3 पुरे अथवा विमाने देतो. त्यामुळे तुझा सर्वजण तुला त्रिपुर असे म्हणतील. तू अनेक वर्ष सुख भोगल्यावर शंकर आपल्या एकाच बाणाने या 3ही पुरांचा छेद करेल व तुझा शेवटी उद्धार होईल. तुझ्या राहिलेल्या सर्व इच्छाही पूर्ण होतील. मग ब्रह्मदेव म्हणाले, जेव्हा त्रिपुरासुराला गणेश प्रसन्न झाला त्यावेळी तो राक्षस बंगालमध्ये होता. त्रिपुराला गणेश प्रसन्न झाले. त्या ठिकाणी त्याने श्री गणेशाचे मोठे मंदिर बांधले. त्यात त्याने काश्मीरी पाषाणाची भव्य आणि मोहक गणेशाची मूर्ती स्थापना केली. मंदिराभोवती त्याने सुंदर शहर वसवले. त्याला गणेशपूर असे नाव ठेवण्यात आले. तो त्रिलोक जिंकण्यासाठी निघाला. त्याने पहिल्यांदा मृत्यूलोक जिंकून घेतला. नंतर पृथ्वीवरील सर्व राजे त्याने दास बनवून घेतले. नंतर पृथ्वी जिंकून झाल्यावर तो स्वर्गलोक जिंकण्यास गेला. त्रिपुरासुर युद्ध करायला आलेला पाहून युद्ध पारंगत ऐरावत हत्तीवर बसून देवेंद्र त्रिपुराशी लढायला त्याच्यासमोर आला. त्रिपुराने आपल्या सैन्याचे 3 भाग केले. एका भागाचे सेनापतित्व स्वतः घेतले व भीमकाय ब्रजद्रष्ट या नावाचे 2 राक्षसांपैकी एकाला पाताळात, इतर एकाला
तर एकाला पृथ्वीवर युद्ध करण्यास पाठवून दिले. भीमकायने पहिल्यांदा इंद्राच्या उपवनाचा विध्वंस केला आणि एका दूताला पाठवून युद्धासाठी आव्हान केले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. लढाईमध्ये दोन्हीकडे पुष्कळ वीर धाराधार्त पडले. दैत्यांचा पराभव अतिशय प्रचंड होऊ लागला. तसेच ते मागे पडू लागले. मग त्रिपुराने आपल्या सैन्याला धीर देऊन त्यांना पुन्हा लढवण्याचं सांगितले. सर्व सैन्य पुन्हा युद्धात सिद्ध झाले. इंद्र व त्रिपुर याचे घनघोर युद्ध जुंपल्यावर काही वेळाचे त्रिपुराने आपल्या तलवारीने इंद्राचे व्रज त्याच्या हातून खाली पाडले. इंद्र निशस्त्र झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटले. मग त्रिपुराने तेच अस्त्र घेऊन ऐरावताच्या डोक्यावर मारले. तेव्हा ती हत्ती ओरडत मागे गेला. नंतर इंद्र ऐरावतावरून खाली उतरला व त्रिपुराशी मल्लयुद्ध करू लागला. कृष्ण अवताराला कृष्ण व चाणूर याच्यातील तुंबळ युद्धाप्रमाणे इंद्र व त्रिपुरामध्ये महायुद्ध झाले. ते दोघंही एकमेकांच्या छातीवर मुष्टिप्रहार करू लागले. डोक्याला डोके, छातीला छाती, मांड्यांना मांडी, दंडाला दंड भिडले आणि चपळाईने त्रिपुराने इंद्राचे पाय धरले आणि गरागरा फिरवून त्याला फेकून दिले. इंद्र कुठे पडलाय याचा सर्व देव शोध घेऊन लागले, पण इंद्र कुठेच सापडेना. तो एके ठिकाणी बेशुद्ध पडलेला देवांना सापडला. त्याने इंद्रावर उपचार करून त्याला सावध केले. सर्व देव इंद्रासह हिमवान पर्वताच्या दरीत जाऊन लपून बसले. त्रिपुर मोठ्या दिमाखाने अमरावतीत गेला व इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. स्वर्गातील देवाकडचे सर्व अधिकार त्याने आपल्या दैत्यांना दिले. गंधर्वाचे गायन ऐकत आणि अप्सरांचा उपभोग घेत त्रिपुरासूर स्वर्गावर राज्य करू लागला. अगदी आनंदाने स्वर्गाचे राज्य त्रिपुराशी हाती गेले. हे ब्रह्मदेवाला समजताच ब्रह्मदेव घाबरले. ते कमळामध्ये लपून बसले. विष्णू वैकुंठ सोडून क्षीरसागरात लपून बसले. नंतर त्रिपुराने चंड व प्रचंड असे 2 मानसपुत्र तयार करून एकाला विष्णुलोक व एकाला ब्रह्मलोक अशी राज्य दिली. नंतर त्रिपुर कैलास पर्वतावर जवळ गेला आणि आपल्या हाताने कैलास पर्वत गदागदा हलवू लागला. त्या हादऱ्याने पार्वती अत्यंत भयभीत झाली. त्रिपुराच्या त्या पराक्रमावर श्री शंकर मात्र खुश झाले. प्रसन्न होऊन त्यांनी त्रिपुराला एक वर मागण्यास सांगितला. त्रिपुराने कैलास पर्वतच मागून घेतला. शंकराने कैलास पर्वत त्रिपुराला दिला व आपण स्वतः मंदार पर्वतावर निघून गेले. भीमकाय नावाचा त्रिपुर सेनापती पृथ्वीवरील राज्य पाहत होता. तो पृथ्वीवरील सर्व राजांपासून खंडणी वसूल करीत होता. पृथ्वीवरील सर्व धर्मकृत्य त्याने बंद केली. यज्ञकुंडाचा नाश केला. ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले आणि तपाचरण करणाऱ्यांना मुनींना त्याने बंदिवान करून घेतले. स्वाकार, स्वदाकार व षटकार सर्व बंद झाले. कुठेही वेद ऐकू येईनासे झाले. जिकडे तिकडे राक्षसी राज्य सुरू झाले. पाताळाचे राज्य दिलेला व्रजदष्टाने शेष, वासुकी, तक्षक आदी सर्व नागांचा पराभव केला व त्याच्या देखण्या बायका पळवून आणल्या. त्यांच्याजवळच उत्तमोत्तम रत्ने काढून घेऊन ती त्याने त्रिपुराला अर्पण केली. अशा प्रकारे त्रिपुरासूर त्रिभुवनाचे राज्य करू लागला. पर्वतराईत लपून बसलेले इंद्र व इतर देव त्रिपुराचा वध कसा करता येईल याचा विचार करू लागले. तेव्हा नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, देवांनो, त्रिपुराने श्री गणेशाची हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यामुळे त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तसेच त्याचे मरण भगवान महादेवाच्या हातून होईल असाही त्याला वर लाभलेला आहे. तर तुम्हाला जर त्रिपुराचा नाश करायचा असेल तर श्री गणेशाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्या, म्हणजेच ते तुम्हाला मदत करतील. देवांना एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री गणेशाची तपश्चर्या करण्यास सांगितले व ते तेथून निघून गेले. सर्व देव एकाक्षर मंत्राचा जप करत महागणपतीची तपश्चर्या करू लागले. खूप वर्ष झाल्यावर देवांची तपश्चर्या फळाला आली. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे उभे राहिले. तेव्हा सर्व देवांनी अष्टश्लोक करून श्री गणेशाची स्तुती केली. म्हणून या स्तोत्राला संकटनाशक स्तोत्र असे म्हणतात. जो कोणी दिवसातून 3 वेळा भक्तिपूर्वक या 10 दिवस भक्तिपूर्वक या संकटनाशक स्तोत्राचा पाठ करेल, या ज्या क्षणी तुम्ही संकटनाशक स्तोत्राचा पाठ करणार त्याच क्षणी तुमच्या संकटे सर्व काही दूर होतील. त्याला कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाही. अशा या स्तोत्राला श्री गणेशाने संकटनाशनम स्तोत्रम असे नाव दिले आहे. मग ब्राह्मणाचे रूप घेऊन देव त्रिपुराकडे गेला. तेव्हा त्रिपुर सिंहासनावर बसला होता. त्रिपुराने ब्राह्मणाला पाहिले व त्याचे स्वागत करण्यासाठी पुढे गेला. ब्राह्मणाचा हात धरून त्याने त्याला उत्तम आसनावर बसवले व त्याला विचारले, देव, कोण आहेस तू? या ठिकाणी कशासाठी आला? देवा, कोण आहेस तू आणि या ठिकाणी कशासाठी आला आहेस?
तुला कोणती विद्या येते ते सांग बरं आधी मला. त्यावर ब्राह्मण म्हणाला, मी एक ब्राह्मण आहे. मला 64 कला अवगत आहेत, म्हणून मला कलाधर असे म्हणतात. लोक कल्याण करण्यासाठी मी येथे आलेलो आहे आणि मी तिन्ही लोकांत भ्रमण करीत असतो. तुझी कीर्ती ऐकली म्हणून मी इकडे आले आहे. तुझे वैभव पाहून मी खूपच आनंदित झालो आहे. हे ऐकून त्रिपुर म्हणाला, तुझे नाव कलाधर आहे हे ठीक आहे, पण तुला कोणत्या कला येतात? तुझी कला बघून जर मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुद्धा अर्पण करीन. कलाधर म्हणाला, हे बघ, मी आपल्या सामर्थ्याने तुला चांगल्या प्रकारची 3 विमाने करून देतो. विमानातून तुला क्षणात वाटेल तेथे जाता येईल. तू जी इच्छा मनात धरशील ती इच्छा तुझी लगेच पूर्ण होईल. या विमानाचा भेद फक्त भगवान शंकरच करू शकतात. जेव्हा भगवान शंकर आपल्या एकाच बाणाने तुझ्या विमानाचा भेद करतील तेव्हा मात्र तुझा नाश तत्काळ होईल. असे बोलून कलाधराने चांगल्या प्रकारची 3 विमाने करून दिली आणि मग विमाने पाहून त्रिपुराला खूप आनंद झाला. तो म्हणाला, कलाधरा, तुझी कला पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचे आहे ते मागून घे. कलाधर म्हणाला, त्रिपुरा, मी एकदा कैलासावर गेलो होतो. त्या ठिकाणी चिंतामणी नावाची श्री गणेशाची मूर्ती पाहिली होती आणि ती मूर्ती मला फार आवडली. ती फक्त तू मला आणून दे. त्रिपुर म्हणाला, बस, फक्त एवढंच. आत्ता जातो आणि कैलास पर्वतावर आणि शंकराकडून घेऊन येतो. श्री गणेशाची मूर्ती नंतर त्रिपुराने ब्राह्मण रूपात गजाननाची षोडोपचारे पूजा करून त्याला 10 गावे आणि मौल्यवान वस्तू अर्पण केल्या. ब्राह्मण रूपी गणेश निघून गेल्यावर त्रिपुराने मंदार पर्वतावर शंकराकडे आपला एक दूत पाठवला. त्या दूताने चिंतामणीची मागणी भगवान शंकराकडे केली. दूत म्हणाला, त्रिपुराने त्रैलोक्य जिंकले आहे. प्रत्येक लोकावर त्याचं वर्चस्व आहे, म्हणून म्हणतो की चिंतामणीची मूर्ती त्रिपुरास द्या. दूताने सांगितलेला निरोप ऐकून शंकर म्हणाले, तो दूत आहे म्हणून तुला सोडून देतो, नाहीतर मदनासारखं तुला भस्म केलं असतं. उद्दाम भाषण करणाऱ्याचा मी क्षणात वध करतो. त्यावर त्रिपुर उन्मत्त दैन्यास चिंतामणीची मूर्ती कधीही लाभणार नाही. यावर तो दूत तेथून निघून आला. ज्याने त्रिपुरास शंकर काय बोलले ते सांगितले. त्याने संपूर्ण काय त्रिपुरास बोलले ते सर्व सांगितले. ते ऐकून त्रिपुराला राग आला. त्याने तत्काळ चतुरंग सेना बोलून घेतली आणि तो मंदार पर्वतावर चढाई करायला गेला. तिकडून शंकराचे सैन्य लढायला तयार झाले. शंकराने श्री गणेशाची पूजा न करता लढायला सुरुवात केली. घनघोर लढाई चालू झाली. दोन्हीकडे खूप सैन्य मारले गेले. सगळीकडे रक्तांचा सडा पडला. लढाई अगदी रंगात आली होती. खूप दिवस युद्ध चालले होते, पण एक दिवस लढाई करता करता शंकर व त्रिपुराची समोरासमोर गाठ पडली. युद्धाला आणखीच काहीतरी जोर आला. खूप दिवस चाललेल्या या युद्धात कार्तिकेबरोबर प्रचंड, नंदीबरोबर चंड, पुष्पदंताबरोबर भीमकाय, भृंगीबरोबर कालकूट, वीरभद्राबरोबर व्रजदष्ट, इंद्राबरोबर त्रिपुर प्रधान, जयंताबरोबर त्रिपुर पुत्र, बृहस्पतीबरोबर शुक्राचार्य, अशा प्रकारे आपापल्या बरोबरीच्या वीरांबरोबर सर्वजण लढत होते. प्रचंडाने कार्तिकेवर 9 बाण सोडले, परंतु अंगावर येण्यापूर्वीच कार्तिकेने ते तोडून टाकले. मग त्याने प्रचंडावर बाण सोडले आणि मग त्या बाणांनी प्रचंड बेशुद्ध होऊन खाली पडला. नंदीनेही चंडाला असेच बाण मारून पराभूत केले. भीमकायाने पुष्पदंताला 10 बाण मारून घाबरे केले, पण त्याने 3 बाण मारून भीमकायाला जमिनीवर लोळवले. अशा पद्धतीने लढाई चालूच होती. त्रिपुराच्या सैनिकाचा पराभव होऊ लागला, पण 10 दिशांना सैरावैरा पडू लागले आणि शंकराचे गण त्याच्या मागे धावू लागले. पुढे पडत पडत त्या सैन्याचा पराभव झाला. हे त्रिपुराला सहन झाले नाही. रागाने त्याने वरुणास्त्र सोडले. त्याचबरोबर सगळीकडे पाऊस सुरू झाला. प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊ लागली. प्रचंड पर्जन्यवृष्टी पाहून शंकराने वायू अस्त्राचा प्रयोग केला. त्याबरोबर सोसाट्याचा वारा सुटला आणि आकाशातील ढग नाहीसे होऊ लागले. त्या जोराच्या वाऱ्याने दैत्याच्या सैन्याची मोठी दाणादाण उडाली. त्यावर त्रिपुराने पनगास्त्र सोडले. त्या अस्त्राने सगळीकडे सापच साप निर्माण झाले. त्या सापाने वायूचे भक्षण केले आणि त्याने अग्निस्त्र सोडून देवांवर अग्निवृष्टी होऊ लागली. थोड्या वेळाने त्या अग्नीच्या ज्वाळातून एक महाभयंकर राक्षस बाहेर आला आणि त्या देव सैन्याचे भक्षण करण्यास सुरुवात केली. तो राक्षस इतका भयंकर होता की त्याचे केवळ श्वासवासाने रणगणातील हत्ती घोडे आकाशात उडून जाऊ लागले. ते पाहून देवसैन्य भीतीने शंकराच्या मागे लपून बसले. शंकराने त्यांना अभय दिले व पुन्हा पर्जन्यवृष्टी सोडली. पर्जन्य शस्त्र सोडले. पुन्हा सगळीकडे जलवृष्टी झाली. काळ राक्षसाचा एक बाण मारला तसा तो खाली पडला, पण पुन्हा शक्तीनिशी उठला आणि शिवगणांना खाण्याचा त्याने जणू सपाटाच लावला होता. तेव्हा मात्र शिवगण सैरभैर होऊन पडू लागले.
युद्धभूमीवर फक्त भगवान शंकर तेवढे राहिले होते. आपल्या एकट्याच्याने काही काळ राक्षसाचा पराभव होणार नाही असे वाटल्याने शंकरही गिरिगंधरात जाऊन लपून बसले. शंकर जंगलात पळून गेले. मंदार पर्वतावर पार्वती एकटीच आहे असे कळल्यावर त्रिपुर तिकडे गेला. त्रिपुर आपले अपहरण करण्यासाठी येत आहे हे अंतर्ज्ञानाने पार्वतीने जाणले. ते आपल्या पित्याकडे म्हणजेच हिमालयाकडे गेले. हिमालयाने तिला एक गुप्त ठिकाणी लपून ठेवले. त्रिपुराने पार्वतीला खूप शोध घेतला पण त्याला ती कुठेच दिसेना. शोधता शोधता त्याला दैत्यमान अलंकार जडी चिंतामणीची मूर्ती सापडली. मूर्ती पाहून त्याला खूप आनंद झाला. ती मूर्ती घेऊन तो निघाला पण अचानक त्याच्या हातून ती मूर्ती गायब झाली. त्याला खूप वाईट वाटले. खूप मोठा अपशगुन झाला हे त्याला जाणवले. तो अत्यंत घाबरला. देवाचा पराभव झाल्याने त्रिपुराने तिन्ही लोकात अधर्म सुरू केला. त्याने सर्व यज्ञ यागादांची कामे बंद पाडली. हे पाहून शंकरासह सर्व देव त्रिपुराच्या नाशाचा विचार करीत असता नारद मुनी तेथे आले. शंकरांनी त्यांची पाद्यपूजा केली. झालेला प्रकार सर्व काही सांगितला. पुन्हा नारद म्हणाले, तू युद्धाला जाताना चिंतामणीचे पूजन केले होतेस का? ते पूजन झाले नाही. तू विसरलास म्हणून तुझ्यावर हे संकट आले. तुझा पराभव झाला. तू एक कर. तुला त्रिपुराचा नाश करायचा असेल तर प्रथम तू गणेशाला प्रसन्न करून घे. त्याची तू प्रथम पूजा कर आणि मग युद्धाला जा म्हणजे तुझ्या जय होईल. त्रिपुराने श्री गणेशाची मनोभावे आराधना केली. गणेशाच्या कृपेने त्याला सामर्थ्य मिळाले. त्यावर शंकर म्हणाला, नारदा, श्री गणेशाने मला षडाक्षर व एकाक्षर असे 2 मंत्र दिले आहे. त्या मंत्राचा जर संकटकाली जप केला तर त्याचे सर्व संकटे पळून जातील असे गणेशाने सांगितले आहे. तर गणेशाच्या मंत्राचा जप करायला सांगितले आहे आणि मग युद्धाला जायला सांगितले आहे. युद्धाला निघण्यापूर्वी जर मी या मंत्राचा जप केला तर मला जय मिळेल आणि जर युद्धाला निघण्यापूर्वी मी मंत्राचा जप करायला विसरलो म्हणजे माझा पराभव झाला आहे असे म्हणून शंकर दंड करण्यात तपश्चर्या करण्यास गेले. एकांतात जागा बघून पद्यासन घालून बसले. इंद्रिय आणि मानावर ताबा मिळवून 10 वर्ष एकाग्रतेने तपश्चर्या केल्यानंतर 5 मुखे, 10 हात, मस्तकी चंद्र, गळ्यात रुद्रमाळा, सर्पभूषणे, सूर्याप्रमाणे अति तेजस्वी आणि भगवान शंकराची लक्षण असलेला दिव्य पुरुष त्यावेळी शंकराच्या मुखातून निघाला. तो दिव्य पुरुष शंकराला म्हणाला, शंकरा, माझे स्वरूप बघण्यास ब्रह्मदेव ऋषी सुद्धा समर्थ होत नाहीत. उपनिषदांनाही माझ्या स्वरूपाचा पत्ता लागला नाही. मी पुष्कळ रूपे घेतो आणि सृष्टीची पालन पोषण करीत असतो. तुला मी प्रसन्न झालो आहे तेव्हा तुला कोणता वर मागायचा आहे ते मागून घे. गजाननाचा आशीर्वाद मिळाल्याने भगवान शंकराला खूप आनंद झाला. तो म्हणाला, गणेशा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो. तुझ्या दर्शनाने माझ्या 5 मस्तकाचे सार्थक झाले. माझे पंचमुख पवित्र झाले. पृथ्वी, उदक, तेज, वायू आणि आकाशी पंचमहाभूते, गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द, मन आणि इंद्रिय, गंधर्व, यक्ष, पित्तर, देवर्षी, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, विश्वदेव, श्राद्धदेव आदी सर्व सृष्टी तुझ्यापासूनच उत्पन्न झाली. तू रजोगुणाचा आश्रय करून सर्व सृष्टी उत्पन्न करतोस. सत्वगुणाचे तिचे पालन करतोस आणि तमोगुणाचा आश्रय करून तू संहार करतोस. हे सर्व करीत असताना कर्तपणाची बाधा तुला कधी होत नाही. तू सर्व गणांचा स्वामी आहेस म्हणून तुला गणपती असे म्हणतात. यावरी गणपती म्हणाला, शंकरा, तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण होईल किंवा तेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझे सर्व संकट दूर करेल. तू बीज मंत्राचा जप कर म्हणजे तुझे सर्व काही जय होईल आणि जप करून बाणाला अभिमंत्रित कर. तो बाण जर तू त्रिपुराला मारला तर त्रिपुराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्रिपुरावर सोडला तर तू पुरे नाश पावतील. 3 पुरं त्याचे त्रिपुराचे नाश पावतील. मग तू त्याचे सहज भस्म करशील. मग त्यानंतर गणेशाने आपली सहस्रनावे शंकराला दिली. त्या सहस्रनामाचा जप केला. जर कोणत्याही कार्यात यश येते तर आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. युद्धाच्या वेळी त्या सहस्रनामाचा जप केला असता शत्रूचा पराभव होतो. त्या नावाचा 3 काळी पाठ करणाऱ्याला इच्छित प्राप्ती होते ते सांगितले. वरप्राप्तीमुळे शंकराला खूप आनंद झाला. तेथेच शंकराने गणेशाची आराधना सुरू केली आणि तेथेच जवळ श्री गणेशाचे मंदिर बांधले आणि त्या मंदिराभोवती एक शहर बसवले. त्या शहरास मणिपूर असे नाव दिले. काही दिवसांनी गणेशाने शंकराबरोबर सर्व देवांना आणि गणात्वांना दर्शन दिले आणि नंतर शंकर गुप्त झाले. तर अशी ही वरद विनायकाची कथा होती. तर ती तुम्हाला मी या 4थ्या अष्टविनायकामध्ये सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी व्रतकथा आवडली असेल. गणेश पुराणाची आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा कोणत्या गावाहून तुम्ही माझे हे गणेश पुराण ऐकत आहोत आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं 2nd चॅनल आहे. त्या चॅनलला बी भेट द्यावी. जय श्री गणेशा.